धन्य ते जन जया शिवाचे भजन. म्हणजे जे शिवाचं भजन करतात, जे भोले बाबाचं भजन करतात, ते जन धन्य आहे महाराज. का शिवाला एवढं महत्व आहे? तुम्ही शिवपुराण कथा ऐकलेलीच आहे ना, त्याच्यामुळे वेगळं नाही सांगत मी. पण सांगू तुम्हाला, इतर देवताची रामाची पूजा जर करत असाल तुम्ही, तर रामाच्या मूर्तीची पूजा केली जाते. कृष्णाची पूजा करत असाल तुम्ही, तर कृष्णाच्या मूर्तीची पूजा केली जाते. दत्ताची पूजा करत असाल तुम्ही, तर दत्ताच्या मूर्तीची पूजा केली जाते. मात्र महादेवाच्या मूर्तीची पूजा नाही. कशाची? च्या मूर्तीची पूजा केली जाते. पण महादेवाच्या मूर्तीची नाही, तर महादेवाच्या लिंगाची पूजा केली जाते. का बरं? शिवपुराण कथेत ऐकलं असेल ना तुम्ही. पहिल्यांदा लिंगाची निर्मिती कुठं झाली बरं? कोणी कोणी कथा ऐकली? ओ कातपूरकर महिला मंडळी, पहिल्यांदा निर्मिती झाली भोलेनाथाची, ती कुठे झाली नेमकी? कोणत्या प्रदेशामध्ये झाली? महाराष्ट्रामध्ये? मध्य प्रदेशमध्ये? अरुणाचल प्रदेशमध्ये झाली. अरुणाचल प्रदेश. हेलाच बघायलेत माझ्याकडे, खोटं बोलतो काय? अरुणाचल प्रदेशामध्ये निर्मिती झाली पहिल्यांदा लिंगाची. कशामुळे झाली ऐका, अगदी 2-3 मिनिटामध्ये सांगतो. विष्णूचे आणि ब्रह्मदेवाचं भांडण लागलं. कशा करता? ब्रह्मदेव म्हणत होते मी मोठा, आणि विष्णू म्हणत होते मी मोठा. आता खरं तर दोघंही मोठे, पण उगीच वाद घालू लागले. ते म्हणायचे मी मोठा आहे, हे म्हणायचे मी मोठा आहे. यांचा वाद सुरू झाला. यांचा वाद मिटेना म्हणून भगवान शंकरांनी लीला करण्याचं ठरवलं. हे जिथं वाद करत होते ना, यांच्या दोघाच्या मधोमध एक अग्नीचा स्तंभ प्रगट झाला. अग्निस्तंभ प्रगट झाला. आणि अग्निस्तंभ प्रगट झाल्यानंतर त्यावेळेला ठरवलं, हे दोघं म्हणू लागले की एक काम करू आपण, हा स्तंभ प्रगट झालाय आपल्या समोर, पण याची उंची आपल्याला कळा नाही कुठपर्यंत, आणि याची खोली आपल्याला कळायला तयार नाही. मग आपण एक काम करूया, आपण कोण मोठं आहे याच्याकरता ही परीक्षा घेऊया. काय परीक्षा घ्यायची? ब्रह्मदेवाला सांगितलं की ब्रह्मदेवा तुम्ही वरती जा, आणि वरती जाऊन या स्तंभाचं टोक कुठे, कळश कुठे, तेवढा तुम्ही शोधा. तुम्ही जर आधी शोधला याचा टोक, तर तुम्ही मोठे. विष्णूला सांगितलं की तुम्ही तळ शोधा, याचा पाया कुठे, याची निर्मिती कुठून झाली आहे, त्याचा तळ तुम्ही शोधा. मग काय झालं? विष्णू गरुडावरती बसले, ब्रह्मदेव हंसावरती बसले, आणि दोघंही शोध घेण्याकरता निघाले. किती दिवस शोधत होते? शिवपुराणामध्ये वर्णन आहे 1000 वर्ष शोध घेत होते. म्हणजे 1000 वर्षापर्यंत ते वरती जात होते, तरी त्यांना कुणाला वरचं टोक सापडेना, आणि विष्णूलाही खालचा पाया सापडेना. शेवटी विष्णूला सहन नाही झालं, म्हणू लागले की आता आपल्याला हा पाया सापडतच नाही कुठे, म्हणून या स्तंभाचा, अग्निस्तंभाचा. आपण हारलोच, चला वरती. जिथे भांडण लागलं होतं तिथे येऊन विष्णू थांबले. पण ब्रह्मदेव मात्र चलाख. ब्रह्मदेव म्हणू लागले की आपण असं परत जायचंच नाही, आपण मोठेच आहेत. पण आता शोध घेण्याकरता थकले ना. मग काय झालं? पण त्याच वेळेला जेव्हा वरती बघू लागले ब्रह्मदेव, तेव्हा वरून काही वस्तू खाली येत होत्या. काय होत्या? काही पुराणामध्ये फक्त गाय सांगितली, काही ग्रंथकर्त्यांनी फक्त गाय सांगितली, तर काही ग्रंथकर्त्यांनी गाय, केवड्याचं फूल आणि कापसाचं फूल असे 3 गोष्टी सांगितल्या. वरतून ते पडत होते, गाय, केवड्याचं फूल आणि कापसाचं फूल वरून पडत होतं. पडत असताना गाईला, केवड्याच्या फुलाला, कापसाच्या फुलाला थांबवलं ब्रह्मदेवाने. का रे, तुम्ही कुठून आलात? ते म्हणू लागले हा जो स्तंभ आहे त्याच्या डोक्यावरनं आम्ही पडलोय, आणि पडत पडत आता खाली जायचंय आम्हाला. ते म्हणले किती दिवसापासून तुम्ही पडताय? नेमकं कुठे याचं टोक? ते म्हणले 1000 वर्ष झाला आम्ही खाली पडतोय, तरी आणखी आम्हाला मिळ लागेल. तो म्हणू लागला अवघडच आहे, मग आपल्याला टोक सापडतच नाही. पण एक काम करू म्हणला, आपण यांना आपल्या पार्टीमध्ये सामील करू. मी त्याच्यातलं सांगतोय बरं, तुम्ही दुसरीकडे जाऊ नका. हो ना, वादळ दुसरंच आहे, तुम्ही दुसरंच डोक्याला लावून घ्याल. ऐका, यांना आपल्याकडनं असणारं काहीतरी लोभ देऊ, आणि त्यांना सांगितलं की हे बघ गाई, तू एक काम कर, मी शोध नाही लावला, पण तुम्ही टोकावरतून पडलात ना, खाली गेल्यानंतर विष्णू आहेत, त्या विष्णूजवळ फक्त एकच म्हणायचं की ब्रह्मदेवाने या स्तंभाच्या टोकाचा शोध लावलाय, कळस त्यांना सापडलाय, टोकाचा शोध लागला. असं म्हणल्यानंतर गाय म्हणली आपण असं ते खोटं बोलणार नाही. आपण म्हणले असं खोटं बोलत नाही ना, एखादं खोकं द्या.
काहीतरी द्या यांना खोटं बोलण्याकरता. मग काय लोभ दाखवला? लोभ एकच दाखवला. गाईला सांगितलं, हे बघ आता पशुचा राजा कोण आहे? आता सध्या आपण राजा कोणाला म्हणतो? वाघाला अथवा सिंहाला, बरोबर आहे की नाही? पण माझ्या मनात आल्यानंतर तू जर माझ्याकरता खोटं बोललीस गाई, तर तुला पशुचा राजा करण्यात येईल. आता राजा व्हायचं म्हणल्यानंतर कमून नाही ऐकणार, खोटं बोलायला तयार झाले. केवड्याच्या फुलालाही तसंच सांगितलं आणि कापसाच्या फुलालाही तसंच सांगितलं. महाराज सगळेजण हे तयार झाले, सगळेजण खाली आले. खाली आल्यानंतर विष्णूने विचारलं, का हो तुम्हाला तळाचा शोध लागला का? विष्णूने सांगितलं, नाही मला तळाचा शोध नाही लागला. ब्रह्मदेवाला विचारलं, का हो ब्रह्मदेवा तुम्हाला टोकाचा शोध लागला का? ब्रह्मदेव म्हणू लागले, मग टोकाचा शोधच लावून आलोय. याला पुरावा? ते म्हणले, हे काय तिघजण पुरावा संगच आणले ते आमचे. विचारलं गाईला, गाय म्हणू लागली, हो ब्रह्मदेवाने टोकाचा शोध लावला या स्तंभाचा. केवड्याचं फुलही बोललं आणि कापसाचं फुलही तसंच म्हणलं. त्याचा परिणाम असा झाला, विष्णूला कळालं की हे खोटं बोलतात आणि चक्कर येऊन विष्णू परमात्मा खाली पडले. पण चक्कर येऊन जेव्हा विष्णू परमात्मा खाली पडले ना, तेव्हा त्या स्तंभाच्या डाव्या बाजूने महादेव प्रगट झाले. महादेव प्रगट झाले आणि प्रगट होऊन त्या विष्णूला सावध केलं. भगवान परमात्म्याला सावध करून बसवलं आणि सांगितलं, हे बघा ब्रह्मदेवाने शोध नाही लावला, ब्रह्मदेव खोटा बोलते. राग आला महाराज कोणाला? भोले बाबाला. आणि भोले बाबांनी शाप दिला, ब्रह्मदेवा असं जर खोटं बोलत असाल तुम्ही, तर तुम्हाला माझा शाप आहे, तुमचं कुठेच जगामध्ये मंदिर नसणार. आहे का ब्रह्मदेवाचं तुमच्या कातपुरात, पैठणमध्ये, संभाजीनगरला? फक्त पुष्करला मंदिर आहे, फक्त एकच, नाही तर कुठेच नाही महाराज. परत त्या केवड्याच्या फुलालाही शाप दिला, अरे फुलाचा राजा व्हावा म्हणून तू खोटं बोललास ना, आजपासून माझ्या अंगावरती तुला कुणीही वाहणार नाही. म्हणून केवड्याचं फुल महादेवाला चालत नाही. कापसाच्या फुलालाही शाप दिला, आजपासून तुलाही कुणी माझ्यावरती वाहणार नाही. पण सगळ्या जणांनी महादेवाची स्तुती केली, महादेवा माफ करा, आमच्याकडून चूक झाली. मग ब्रह्मदेवालाही उशाप दिला महादेवाने, हे बघा ब्रह्मदेवा, जरीही तुमचं मंदिर नसलं तरी माझ्या मंदिरामध्ये घंटेच्या स्वरूपामध्ये, ब्रह्मनादाच्या स्वरूपामध्ये तुम्ही तिथं स्थित राहाल. तुम्हाला हात लावल्याशिवाय, तुमचा नाद झाल्याशिवाय माझं दर्शन पूर्ण होणार नाही. म्हणून महादेवाच्या दर्शनाला जाताना घंटी वाजवावी लागते. दुसरं त्या गाईला सांगितलं की हे बघ, त्या गाईलाही शाप दिला होता की तू ज्या मुखाने खोटं बोललीस त्या मुखाने तू अपवित्र असणारं विष्ठाभक्षण करशील. पण नंतर उशापही दिला की हे बघ, तू जरी तोंडाने विष्ठाभक्षण करणारी असली तरी तुझी सर्व लोक पूजा करतील, पण पूजा करत असताना तुझ्या पाठीमागच्या बाजूची पूजा करतील. म्हणून गाईचं दर्शन घेताना आपण चेहऱ्याचं घेतो का? पाठीमागचं दर्शन घेतो. परत त्या फुलाला सांगितलं, केवड्याच्या फुलाला, तुलाही उशाप देतो, तुला वाहायचंय माझ्या अंगावरती, पण फक्त एकदाच. झोपल्या का काय? हरतालिके दिवशी फक्त एकाच दिवशी केवड्याचं फुल वाहता येतं, नाही तर दुसऱ्या दिवशी इतर वेळा महादेवाला केवड्याचं फुल चालत नाही. आणखी कोण राहिलं? कापसाचं फुल. कापसाच्या फुलाला उशाप दिला की हे बघ, तुला माझ्यावरती अंगावरती वाहता येईल माझ्या, पण तुझ्यातल्या गाठी जेव्हा निघल्या जातील तेव्हा माझ्या अंगावरती तुला वाहता येईल. म्हणून आपण कापसाच्या आतल्या काय करतो? फक्त कापसाच्याच गाठी काढतो आम्ही. कापसाच्याच गाठी नखाऊ काढत जाऊ, आपल्या आतल्या गाठी काढत जा, कारण महादेवाचं दर्शन त्याच्याशिवाय होत नाही ना. आतल्या गाठी जेव्हा तुमच्यात निघतील तेव्हाच महादेव भोले बाबा तुम्हाला प्रसन्न होतील. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. त्यावेळेला महादेवाने ब्रह्मदेवाने विष्णूने त्यांची पूजा केली आणि पूजा केल्यानंतर तेच लिंग स्वरूपामध्ये तिथे स्थित झाले. म्हणून पहिलं लिंग कुठे झालं? अरुणाचल प्रदेशामध्ये ते लिंगाची स्थापना झाली. म्हणून पहिली उत्पत्ती भगवान शंकराची तिथे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. धन्य धन्य ते जन जया शिवाचे भजन. महाराज मग कोणाचा असणार तुम्ही धन्यता देताय कोणाला? एखाद्या नारीनं भजन केलं तर, एखाद्या नराने भजन केलं तर? महाराज म्हणू लागले, नारी असू द्या नाही तर नर असू द्या, फक्त त्यांनी हर हर नावाचा उच्चार केला. नारी अथवा नर, नारी अथवा नर,
त्यांनी वाचेने जर हर हर म्हणलं तर तेही जनधन्य. महाराज ठीक आहे तुम्ही म्हणताय ते, पण त्याचं नामस्मरण करत असताना आम्ही कसं करावं? महाराज म्हणतात तुम्ही हास्याने म्हणजे विनोदाने करा. हसून नामस्मरण हसे विनोदा कथा हसे विनोदा कथा हसे विनोदे कथा तेने मोक्ष प्राप्त सायुज्यता. तुम्ही विनोदाने त्याचं नामस्मरण करा, कसंही करा, तरीही नामस्मरण केल्यानंतर तो मोक्ष दिल्याशिवाय राहत नाही. जसं आग्नीवरती तुमचा पाय पडला, अनावधानाने पडला काय, जाणून बुजून ठेवला काय, त्याचं काम काय पूर्ण. तसं नामस्मरण शिवाचं तुम्ही हास्य विनोदाने केलं काय अथवा कसंही केलं काय, त्याने तुम्हाला मोक्ष मिळण्याशिवाय राहणार नाही. ऐका, याच्याकरता मी 5 मिनिटामध्ये एक कथा सांगतो. माझी 10 मिनिटं बाकी आहेत आणखी. ती आज शिवरात्रीची कथा असते, विशेषतः शिवरात्रीची. ऐका, विंध्य पर्वतावरती एक भिल्ल राहत असतो पारधी. मी हास्य विनोदी कथा त्याच्यावरतीच ती कथा जोडली जाते. तो पारधी अतिशय असणारा अधार्मिक असतो. काय करत असतो? हरण मारायचे, पशु मारायचे आणि पशु मारून आपल्या लेकराचे असणारं पोट भरायचं, एवढंच त्याचं काम. तो एके दिवशी सकाळी सकाळी उठला. तो होता शिवरात्रीचा दिवस, म्हणजे आजचा महाशिवरात्रीचा दिवस. अतिशय पवित्र असणारा दिवस हा. कारण तुम्हाला जी मी लिंगाची पहिल्यांदा निर्मिती झालेली सांगितली, ही पण निर्मिती ज्या दिवशी झाली ना, त्याही दिवशी शिवरात्रच होती, म्हणून शिवरात्रीला विशेष महत्व. आणि ह्या महाशिवरात्री दिवशी तो भिल्ल निघाला कशा करता? हरिण मारण्याकरता, शिकार करण्याकरता. पण निघाल्यानंतर एका गावातनं त्याला जायचं होतं, जंगलामध्ये जायचं होतं पलीकडे. गावातनं निघाला, पण गावात जात असताना शंकराचं मंदिर गजबजलेलं त्याला दिसलं. अनेक लोक बारीला लागलेले होते, कुणी भजन गात होतं, कुणी नामस्मरण करत होतं, आणि नामस्मरण करत करत सगळेजण दर्शन घेत होते. हे त्याने तिथे उभा राहिला त्या शिवशंकराच्या मंदिरापाशी, पाहू लागला. आणि पाहत असताना तो या लोकांची जी गर्दी, लोक धडपड करतात दर्शनाकरता, किती त्रास होतोय त्यांना, हे सगळं पाहिलं. आणि पाहिल्यानंतर तो विनोदाने बोलू लागला. तो म्हणू लागला, अरे रे रे, काय येडेत माणसं, हा, एवढा चांगला देह मिळालाय, खाऊन पिऊन मजा करायची, तर काय उपवास धरते. एवढंच नाही, बारीला काय लागते, आणि कुणाच्या पाया पडते? दगडाच्या पाया पडते. त्याचं बोलणं सांगतोय मी. असे बरीच पारदीत काय म्हणणारे, मूर्ती नाही, ते दगड आहे म्हणून. त्याला माझ्याकडे उत्तर भरपूर आहेत म्हणा. ऐका, दगड आहे, त्याच्या पाया पडतात, आणि ते काय देणारे? आणि सारखे नसणारे म्हणतात, हर 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 हर, शिव शिव, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम. सगळेजण काही म्हणतात, हर हर काय म्हणतात, शिव शिव काय म्हणतात, वेडे सगळे, जन्म ह्यांचा वाया गेला, असं बोलू लागला. आणि त्याच्या कानावरती ते हर हर शब्द पडलेले होते. आणि बघा तुम्ही, सकाळी सकाळी जे शब्द कानावरती पडतात ना, दिवसभर काका तेच गुणगणित राहतं माणूस. म्हणून सकाळी सकाळी तरी चांगलं ऐकत जावं माणसाने, म्हणजे संध्याकाळी काही ऐकत जावं असं नाही मला म्हणायचं. पण सकाळी सकाळी त्याच्या कानावरती शब्द पडले. तो शिकारी करता गेला, दिवसभर शिकारी करता फिरला, पण शिकार काही त्याला मिळाली नाही. पण सारखं तो तेच म्हणत होता, काय काय वेळेत लोक हर हर म्हणतात, काय वेळेत लोक शिव शिव म्हणतात,
काय वेळेत लोक ओम नमः शिवाय म्हणतात, वेळेत सगळे लोक दिवसभर त्याचं तेच काम चालू. संध्याकाळचे 6 वाजले तरी एकही हरिण त्याला सापडला नाही. आणि त्यांनी ठरवलं आता एक काम करू आपण, आता घरी तसं जाऊन उपयोग नाही, कारण लेकरं भुकेलेले आहेत. आपल्या काय करू, रात्रीचं इथंच थांबू, एखादं पाडस येईल, पाडस आल्यानंतर एखादा हरिण येईल इथे पाणी पिण्याकरता, त्याची शिकार करून त्याला घेऊन जाऊ. म्हणून तो इकडे तिकडे बघू लागला. त्याला एक झाड दिसलं, ते झाड होतं बेलाचं. त्या झाडावरती तो जाऊन बसला. संध्याकाळचे 6 वाजलेले होते, शिवरात्रीचा दिवस होता. वरती जाऊन बसला, फाट्यावरती जाऊन बसला. आणि फाट्यावरती जाऊन बसून त्यांनी त्या सरोवराकडे लक्ष दिलं. पण सरोवरातलं पाणी, येणारा प्राणी त्याला स्पष्ट दिसावा असं त्याला वाटू लागलं. म्हणून तो त्या बेलाचा पाला तोडू लागला, पानं तोडू लागला आणि ते पानं खाली टाकू लागला. पण खाली जिथं पानं तो टाकत होता तिथं ब्रह्मदेवाने, साक्षात ब्रह्मदेवाने त्या लिंगाची स्थापना केलेली होती. ते जुनाट जुगादीचं लिंग अगदी त्या पालापाचोळ्या खाली झाकलेलं होतं. त्याच्यावरती पानं पडू लागले आणि अनायासे याच्याकडनं पूजा चालू झाली. कारण म्हणताना काय म्हणत होता तो, ते सकाळचं डोक्यातच होतं ना. काय वेळेत लोक हर हर म्हणतात, काय वेळेत लोक शिवशिव म्हणतात, काय वेळेत लोक ओम नमः शिवाय म्हणतात. अनायासे जप होत होता. हास्याने विनोदाने तो असं जप करत होता. पाणी असणारं ते पाला पडत होता. 9 वाजले, एक हरिणी आली. हरिणी गर्भवती होती. हरिणी आल्यानंतर काय झालं माहितीये, त्या हरिणीकडं त्यांनी बाण रोखला. पण बाण रोखल्याबरोबर काहीतरी वाजलं. हे हरिणीने पाहिलं. हरिणीने वरती बघितलं तर कोणीतरी पारधी मला मारण्याचा प्रयत्न करतोय. हरिणीला मनुष्यवाणी असणारी प्रगट झाली आणि मनुष्यवाणीने बोलू लागली, हे पारद्या तू काय मला मारू नको, कारण मी गर्भवती आहे. तू जर मला मारशील तर मी एकटी नाही मरणार, माझ्या गर्भातली बाळही मरतील. का अर्थ ओळायच्या शिवपुराणाला, का अर्थ ओळायच्या भागवताला? ते याच्याकरताच की भागवत ग्रंथातील, शिवपुराणातील ग्रंथातील पशु पक्षी पण गर्भाची जपणूक करत होत्या. माता माऊल्यांनो, तुम्ही गर्भपात करता का? मुलगी म्हणून पोटात. चुकीचंही नाही. विनंती तुम्हाला, किती महादेवाला जरी तुम्ही जर गर्भपात करत असाल, मुलीचा गर्भ जर पाडत असाल, तिचे तुकडे तुकडे जर करत असाल ना, तुम्ही महादेवाला किती उघडून उघडून प्या, तुमच्या घराचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही. होणार म्हणजे होणार. कारण ज्या लेकराचे तुम्ही कात्रीने तुकडे करता ना, ते लेकरू काय तुम्हाला आशीर्वाद देत असणार आहे का? का तर मुलीचा गर्भ आहे म्हणून. अरे सगळ्यात टॉपरला आज मुली आहेत, बरोबर आहे ना गुरुजी? सगळ्यात टॉपरला मुलं काय करतात? मुलं फक्त एवढंच आहे त्यांच्या मागे. ऐका, त्या गर्भाची काळजी ती करत होती. ती बोलू लागली, पारद्या मला मारू नको. तिने विचारलं की अरे बाबा, तू मनुष्यवाणीने बोलते म्हणजे तूच कोणी सामान्य नाही. तिने सांगितलं मी रंभाय, असं हिरण्य राक्षसाचं, ती बरीचशी असणारी हिस्ट्री आहे ती सांगितली. सांगितल्यानंतर काय झालं, तो म्हणला काही हरकत नाही, पण काहीतरी वचन दे मला. तिने वचन दिलं आणि वचन देऊन सांगितलं की मी पाडसाला जन्म देते आणि नंतर तुझ्याकडे येते, मग खुशाल मला मार. ती निघून गेली. आता एक प्रहर झालेला होता. दुसऱ्या प्रहराला परत एक हरिणी आली. तीही असणारी, तिच्यावरती जेव्हा मान रोखल्या गेला तेव्हा ती म्हणू लागली, हे बघ मी माझ्या पतिराजाला भेटून येते. तिच्याकडनंही शब्द घेतला. शब्द घेऊन तिलाही पाठवलं. पण चालूच होतं काय, पाला तोडणं टाकणं, पाला तोडत टाकणं. हर हर शिव, शिव शिव म्हणतात, हर हर म्हणतात, शिव शिव म्हणतात. चालूच होतं त्यांचं. 2 प्रहर झाले, 3 प्रहर झाले. कारण दिवस कोणता होता? महाशिवरात्रीचा दिवस होता. अनायासे त्याचे असणारं जे पाप होतं ते सगळं निघून चाललं होतं. कारण का? महादेवाची पूजा घडत होती. 3ऱ्या प्रहरामध्ये स्वतः हरिण आला. हरणाने असणारं सांगितलं की माझ्या पतिव्रता स्त्री आहेत, त्यांना मी सांगून येतो. त्याच्याकडनंही हा भाग घेतली. तोही निघून गेला. सकाळी सकाळी एक परत असणारी एक जण आली. तीही म्हणू लागली की माझ्या लेकराला मी पाजून येते. आणि घरी गेल्यानंतर पहिलीने पिलाला जन्म दिला. परत जे पिलं होते घरी, हे सगळेजण मिळून सकाळी सकाळी ज्याला वचन दिलं होतं ना, ज्याला, त्याच्याकडे सगळे मिळून आले. आणि सगळे मिळून आल्यानंतर पत्न्या म्हणू लागल्या, पारद्या पहिला आम्हाला मार. आणि हरिणही म्हणू लागलं, नाही त्यांना नाही मारायचं, मला पहिलं मार. यांच्या दोघांचं जेव्हा बोलणं चालू होतं तेव्हा लेकर म्हणायचे, आमच्या आईवडिलाला मारू नका, आम्हाला मारा. त्यांचं बोलणं ऐकलं आणि पारद्याचं अंतःकरण बदलल्या गेलं. का? कारण त्याच्यात पापच शिल्लक राहिलं नव्हतं. कारण हास्य विनोद करत करत त्याच्याकडनं पूजा घडली होती महादेवाची. त्याच वेळेला सकाळचे 6 वाजले होते. 4 प्रहारात त्याची असणारी सेवा घडली होती महादेवाची. साक्षात महादेव
प्रसन्न झाले त्याच्यावरती आणि शिवगण त्याच्याकरता विमान घेऊन आले. त्या शिवगणांनी सगळ्यांना त्या विमानामध्ये बसवलं आणि कैलासाला घेऊन गेले. मला सांगा, मला ते सांगायचंय, त्यांनी खरं मनातून नामस्मरण केलं होतं का? नाही महाराज. कुठे महादेवाचं मंदिर आहे म्हणून तो पूजा करत होता का? बरं, टाकत असताना ते पाला त्याला बेलाचा आहे का हे माहीत नव्हतं, पण टाकत होता खाली. आणि टाकत असताना फक्त काय वेळेत लोक शिवशिव म्हणतात, हर हर म्हणतात, ओम नमः शिवाय म्हणतात. हास्य विनोदे कथा तेने मोक्ष प्राप्त सायुज्यता. कैलास लोक त्याला प्राप्त झाला. म्हणून सगळ्यात सोपा जप आहे तो कोणता आहे? नाथ महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात. एका जनार्दनी जपा, 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 एका जनार्दनी जपा. शिव शिव मंत्र सोपा, शिव शिव मंत्र सोपा. ओ कानारी आरवा, ओ कानारी आरवा. शिव शिव मंत्र सोपा, शिव शिव अथवा नरा, हो कानारी अथवा नरा. अरे विठो बार घुमाई, बार घुमाई, विठो बार घुमाई, बार घुमाई, बार घुमाई, बार घुमाई, बार घुमाई, हरि विठो बार घुमाई, जय विठो बार घुमाई, हरि विठो बार घुमाई, शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, एका जनार्दनी जपा मंत्र, शिव शिव मंत्र सोपा. बरोबर 10:30 झाले. ऐका, आता एवढा वेळ झालं, महाराज मंडळी सगळे अगदी जीव तोडून म्हणतात. आमचे करण महाराज सुंदर वाजवतात. मीही घसा तुटेपर्यंत सांगतोय तुम्हाला, कारण मीही 4 तास कथा करून आलेलो आहे, शिवपुराण कथा, आणि नंतर तुमच्याकडे 3-3.5 तास प्रवास करून नंतर आलेलो आहे. म्हणून मग तुम्हाला शिवशिव म्हणायचं नाही का? कारण महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. म्हणून आपण काय करूया, ओम नमः शिवाय म्हणा किंवा शिव माझा माझा म्हणा, दोन्हीपैकी विष्णू महाराज कोणताही जप म्हणा, पण तुम्ही मनात जप. एकदा सगळ्यांनी हात वरती करा, सगळे पुरुष महिला सगळे. हा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.